लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आता अलर्ट झाला आहे। पुणे शहरामध्ये 24 तास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल। पुणे पोलिसांकडून शहरामध्ये 20 चेकपोस्ट उभारण्यात आले आहे। 20 चेकपोस्ट तयार करत पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे। प्रत्येक चेकपोस्टवर वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जाणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क झालेला आहे। ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलीस सतर्क आहे, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय, काय अधिकची माहिती? बरोबर आहे। खरं तर पुणे शहर हे अतिशय मोठं शहर आणि एक महत्वाचा असा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये कोणताही जो आहे तो अनुचित प्रकार घडू नये, कारण का जर का असं काही घडलं तर राज्यभरामध्ये याचा इम्पॅक्ट पडतो। त्यामुळे पुणे शहर जे पोलीस जे दल आहे त्यांनी अतिशय विशेषतः काळजी घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पावले उचलताना पाहायला मिळत आहेत। लोकसभेची मतदानाची जी तारीख आहे ती जवळ येते, त्यामुळे पुणे पोलिसांनी अलर्ट मोडवर जात विविध योजना ज्या आहेत, उपाययोजना ज्या आहेत त्या राबवलेल्या पाहायला मिळत आहेत। जवळपास शहरामध्ये 20हून अधिकच्या जे चेकपोस्ट तयार करण्याचं काम जे ते सुरू झालेलं आहे। चेकपोस्ट तयार करून विविध ठिकाणी वाहनांची जी आहे ती थांबवून चौकशी केली जात आहे, त्यांची पडताळणी केलेली आहे। कोणताही यातून जो आहे तो वेगवेगळ्या गोष्टींचा प्रवास यातून झाला नाही पाहिजे। पैशाचा वापर जो आहे तो निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कमी करण्यात वापरला नाही पाहिजे। अशा प्रकारसाठी मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळी यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा वापर निवडणुकीच्या काळामध्ये होत असतो, तो रोखण्यासाठी देखील याचा फायदा होईल। त्याचबरोबर अवैध प्रकारे मद्याची विक्री वाहतूक देखील याच गाड्यांच्या माध्यमातून केली जात असते निवडणुकीच्या काळामध्ये, त्यामुळे ते देखील रोखणं हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे आणि त्यामुळेच पुणे पोलीस हे सगळे पावले उचलताना सध्या तरी पाहायला मिळत आहेत। रोहन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा, आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे।